हॅलो एव्हरीवन, सिम्पली मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी चालली आहे नाशिकला आणि आज संध्याकाळी मला नाशिकला पोहोचायचंय. तर सकाळीच मी निघणार आहे. आता वाजले सकाळचे 6 आणि मी टिफिन बनवत आहे, कारण ट्रॅव्हलिंग मध्ये मी कधी बाहेरचं खात नाही किंवा एरवी पण बाहेरचं खाण्याचं खूप जास्त टाळते. आणि ज्या ठिकाणी आपल्या बसेस किंवा ट्रॅव्हल्स थांबतात तिथलचं तर अजिबातच खात नाही मी, कारण ऑइल खूप खराब यूज केलेलं असतं. कारण आणि मग आपले स्किन खराब होते वगैरे, हेल्थ इश्यू होतात. नंतर काम पण करायचं असतं आम्हाला, त्यामुळे शक्यतो रिस्क घेत नाही बाहेरचं खाण्याची किंवा. तर आता मी माझा टिफिन बनवून निघाली आहे. वाटेतच माझ्या एक फ्रेंड आहे त्यांना पण मी घेतलं आणि आता वाकडेवाडी बस स्टॉपला मी आलो. हॅलो एव्हरीवन, आता आम्ही बसतोय वाकडेवाडी बस स्टॉपला. माझे फ्रेंड आहे पूनमताई. तर आमची बस आहे 9ला. इथं आलं समजलं ती 9:30ला जाणार आहे आणि आम्ही आलो 8ला, म्हणजे 1.5 तास अगोदर येऊन बसलोय आम्ही. माझी फर्स्ट टाइम आहे तसं असं बस स्टॉपने येऊन बसने जाण्याची इथं पुण्यामध्ये तसं. त्याच्यामुळे मला भीती होती, जरा लेट नको व्हायला, उशीर नको जायला. त्याच्यामुळे जरा लवकर 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 करता करता आम्ही 1.5 तास आधीच येऊन बसलोय. आता 8:30 वाजले, आणखी 1 तास बसायचंय. सो चला, स्टे ट्यून पुढचा व्हिडिओ बघायला. गरम गरम हडप सर का, थांबा 2 मिनिटं, मग काय गाडी येऊ राहिली. नाश्ता करत होतो तिथेच कपल पण थांबलेलं होतं, त्यांना जायचं होतं आणि त्यांना कळतच नव्हतं बसमध्ये कुठल्या बसायचं काय. दोघंही अंध होते, पण दोघे अगदी एकमेकांना धरून चालले होते. त्यामुळं छान वाटत होतं. ती कसं लाईफ जगत असतील दोघंही असे. अवघड, खूप वाईट वाटलं. थांबा 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 थांबा, दरवाजा नाही खोलला अजून. पुढे या, पुढे या, हळूहळू. बापरे, चला पुढे लागले. चला झालं जेवण वगैरे. इथे थांबली होती बस जेवणासाठी. आम्ही जेवण वगैरे केलं, टिफिन खाल्ला आणि आता पोहोचलो नाशिकला. नाशिकमध्ये आल्यानंतर कॅब बुक करून आम्ही आता व्हेन्यूवर आलो. त्यानंतर 2 तास आम्ही आराम केला. त्यानंतर ब्राईडच्या घरचे आले व्हेन्यूवरती आणि लगेच आम्ही फर्स्ट लुकला तिच्या स्टार्ट केलं. तिने स्वतःच विचारलं, तुम्ही व्हिडिओ नाही बनवणार का आज, ब्लॉग नाही बनवणार का, मी पाहते तुमचे ब्लॉग्स. म्हटलं चला मग पुन्हा. मग मी बनवायला सुरुवात केली. मधलं खूप स्किप केलं, मध्ये मी काहीच बनवलं नाही प्रवासामध्ये किंवा पोहोचल्यानंतर, कारण विसरून जाते. तो झाला, तिचा मेकअप झाला, खूप आवडला तिला, तिच्या घरच्यांना खूप आवडले. हळदीच्या दिवशी तिचे 2 लुक आणि दुसऱ्या दिवशी 2 लुक, असे 3 ते 4 लुक होते. सो हे थांब, परत करू ते, थांब, मला वाटते मी पटकन हे केलं, परत कर परत हाय कर. ओके, काढते, थांब. अशी आमची मस्ती झाली. त्यानंतर ब्राईड आणि ग्रूम असे साईडला उभं होते, हॅप्पी होते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, ग्रूमला मेकअप आवडणं खूप गरजेचं असतं आणि त्यांना तो आवडला. त्यानंतर आम्ही त्यांचं कार्यक्रम जरा वेळ पाहिला. नंतर आम्ही जेवणासाठी आलो, कारण आम्हाला सकाळी परत 5लाच उठायचं होतं. तिचं 5लाच होतं मेकअप. तर लवकर झोपलो आणि लवकर उठलो. सो सेकंड डेचा हा फर्स्ट लुक. आणि ब्राह्मण ब्राईड होते, त्यांची हळद पण सकाळीच होते. त्या स्वतः 4:30-5लाच उठून हळद त्यांची होऊन मग ते आमच्याकडे आले होते मेकअपसाठी. तर अशा प्रकारे तिचा आता मी सेकंड लुक करते. सॉरी, सेकंड नाही, लग्नाच्या दिवशीचा फर्स्ट लुक. त्या ठिकाणी सप्तपदी आणि कन्यादान वगैरे ते चालू होतं. आणि ब्राह्मण विवाह असल्यामुळे इतर गोष्टींपेक्षा त्यांनी सगळ्या विधी वगैरे त्यांना खूप जास्त महत्त्व दिलं आणि खूप छान वाटलं. फर्स्ट टाइम मी पण असं एवढं डीपली पाहिलं की ब्राह्मण काकू खूप छान सांगत होते सगळं. संसारामध्ये धर्म अर्थ काम या 3 गोष्टींना प्राधान्य आहे. तुम्ही सहमतीने केलं तुमचा संसार सुखात होईल. मान्य आहे ना? हो. हां, धर्मे च अर्थे च कामे च त्वया इयं धर्मे च नातिचरामि अर्थे च नातिचरामि कामे च नातिचरामि. हे लिखापडी
कन्यादान सुरू आहे पाठीमागं. प्रत्येक लग्न जेवढं लग्नामध्ये मी गेले कन्यादान सुरू झालं खूप खूप वाईट वाटतं. कुणाचंही असू दे, ज्या पद्धतीने आईवडिलांना कन्यादान करताना आईवडिलांच्या डोळ्यात पाणी, नवरीच्या डोळ्यात पाणी, ब्राह्मणाने जे काही वचन घेतात मुलीचं दान, आपल्याच मुलीचं दान द्यावं लागतं कुणाला तरी, आणि समोरच्याने तिला जीव लावावा, व्यवस्थित जपवा, असंच फक्त आईवडिलांची इच्छा असते. प्रत्येक आईवडील आजपर्यंत जेवढे पण कन्यादान पाहिलेलं, प्रत्येक कन्यादान करण्याच्या वेळेस आईवडिलांच्या डोळ्यात पाणी, नवरीच्या डोळ्यात पाणी. आत्ता पण मुलगी रडत होती कन्यादान प्रोसेस चालू असताना. हसायचं पण असतं, रडायचं पण असतं. छान, खूप छान. अगदी ब्राह्मण विवाह त्याच्यामुळं खूप सगळे एक एक वाक्य ब्राह्मणांनी त्या नवरदेवाकडून बोलून घेतले की त्यांनी एवढा विश्वासाने तुझ्याकडं मुलगी सोपवली आहे, कन्यादान केली आहे वगैरे, याच्यात लिखापडी काहीच नाही आहे, तुझ्या शब्दांवर त्यांचा विश्वास आहे वगैरे, असं सगळं बोलून घेतलं. ते सगळं ऐकलं ना, त्याच्यामुळे जास्तच हे वाटलं, वाईट वाटलं. म्हणजे वाटतं, सगळ्यांना वाटतं, कुणाला पण वाटतं आपली मुलगी द्यायची एखाद्याला वगैरे, पडद्याच्या मागं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये लग्नाच्या दिवशी मुलगी आणि जावई म्हणजे लक्ष्मीनारायणाचा जोडा असतो. हे असं हे ब्राह्मण काका सांगत होते मुलीच्या आईवडिलांना. आणि आजच्या दिवस तुम्ही त्यांच्या दोघांच्या पाया पडायचं असं देखील त्यांनी सांगितलं. मग मुलीची आई आणि वडील दोघांच्याही पाया पडले. त्यानंतर सप्तपदीसाठी देखील ब्राह्मण काका ते 7 वचनं वगैरे नवरदेव नवरीला सांगत होती. आणि मी पण फर्स्ट टाइमच ऐकलं असं मराठीमध्ये. एरवी तर मंत्रोच्चार आपल्याला काही समजत नाही, आणि हे अगदी छान मराठीमध्ये समजावून सांगत होते. खूप भारी वाटत होतं. अशा प्रकारे खूप छान छोटा आणि सुटसुटीत रुखवत देखील मुलीसाठी दिलेला होता. आणि अगदी भरमसाठ काहीतरी दिखावा करण्यापेक्षा ज्या काही गरजेच्या वस्तू आहे आणि शब्दांची जास्त देवाणघेवाण याच्यामध्ये होती. 1 लेटर 2 लेटर समोर लावले होते त्यांनी चिटकवून नवरदेव नवरीसाठी दोघांच्या संसारासाठी. तेही खूप छान होते, त्याचे मी फोटो लावते, ते तुम्ही नंतर वाचा. आणि अशा प्रकारे दिखावा किंवा भरमसाठपणा किंवा असं काहीच नव्हतं. एका लग्नासाठी जे काही गरजेचं असतं तेवढंच सगळं छान होतं. आणि हे ते 2 लेटर होते दोघांच्यासाठी घरच्यांनी लिहिलेलं नवरीच्या. तर ते तुम्ही वाचून घ्या व्हिडिओ पॉज करून. सो अशा प्रकारे हा माझा आजचा ब्लॉग कंप्लीट झालेला आहे नाशिकच्या माझ्या ब्राईडचा. तुम्हाला जर आवडत असतील व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.